Hello, dear students. Today we are going to learn a very interesting topic from your environmental studies textbook, and that is lesson number 20, our community life. But before start the lesson, I would like to ask you some questions, children. What difference do you see in the two pictures shown below? खाली जे पिक्चर्स दाखवलेले आहेत, टू पिक्चर्स आहेत, त्या दोन्ही पिक्चर्समध्ये काय डिफरन्स आहे बरं मुलांनो? In the first picture, the girl is looking very sad. She is sitting alone. No one is there with her to play. It means her friends are not there to play with her. So she must be feeling alone, bored, or she must be feeling unhappy. And in the second picture, the girl is looking happy because she can see her friends are coming to play with her. Now they can play together. That means they can enjoy together. So, what is the difference between these two pictures, children? In the first picture, the girl is sitting alone. That's why she is feeling sad. And in the second picture, her friends are there to play with her, to discuss with her on any topic, or they can share their feelings. So, this is the difference between these two pictures. Now, whose company do you enjoy, children? Yes, your friend's company. You enjoy your friend's company. Now, the next question is, how do you decide which game to play? कोणता गेम खेळायचा हे तुम्ही कसं डिसाईड करता? तुम्ही डिस्कस करता, एकमेकांबरोबर चर्चा करता, हो की नाही? यू डिस्कस टुगेदर अँड देन डिसाईड विच गेम टू प्ले. सो चिल्ड्रन, वी लाईक द कंपनी ऑफ अदर पीपल. आपल्याला इतर लोकांची कंपनी म्हणजे संगत फार आवडते. आपल्याला एकटं राहायला आवडत नाही. ॲट होम वी लिव्ह विथ आवर पॅरेंट्स. घरी आपण आपल्या पॅरेंट्सबरोबर राहतो. वी ऑल्सो हॅव नेबर्स. नेबर्स म्हणजे शेजारी. आपल्याला शेजारीसुद्धा असतात, हो की नाही? वी मिस आवर फ्रेंड्स इफ वी कांट मीट देम. आणि जर आपण आपल्या फ्रेंड्सला भेटलो नाही तर आपण त्यांना खूप मिस करतो. आपला फ्रेंड जर एके दिवशी शाळेमध्ये आला नाही तर आपल्याला त्याची फार आठवण येते. तो का आला नाही याचा आपण सतत विचार करत असतो. म्हणजेच काय करतो तर आपण त्याला खूप खूप मिस करतो. वी मिस आवर पेट्स वेन दे आर नॉट अराउंड. पेट्स म्हणजे पाळीव प्राणी. कुत्रा, आपण डॉग पाळतो, कॅट पाळतो. तर आपले हे जे पेट्स आहेत, हे पेट्स जर आपल्या आजूबाजूला नसतील तर त्यांनासुद्धा आपण खूप मिस करतो. पीपल लाईक टू लिव्ह इन ग्रुप्स. लोकांना ग्रुप्समध्ये राहायला आवडतं. लिव्हिंग इन द कंपनी ऑफ आवर फॅमिली, नेबर्स अँड अदर पीपल मीन्स लिव्हिंग इन अ कम्युनिटी. आपण आपल्या फॅमिलीबरोबर राहत असतो. घरी जेव्हा असतो तेव्हा आपल्याबरोबर फॅमिली असते. आपण एकटे राहत नाही. आपल्याबरोबर आपली फॅमिली ही नेहमीच असते. तसंच नेबर्ससुद्धा असतात, त्यांच्याबरोबर पण आपण राहतो. आणि इतरसुद्धा लोक असतात की ज्यांच्याबरोबर आपण राहत असतो. स्कूलमध्ये गेलो की स्कूलचे फ्रेंड्स असतात. वर गेलो की तिथे आपले वेगळे फ्रेंड्स असतात. म्हणजेच काय तर आपण कम्युनिटीमध्ये राहत असतो. आता इथे ही एक गर्ल आहे की जी तिच्या फ्रेंड्सबरोबर चर्चा करते आहे, बोलते आहे. अ गर्ल टॉकिंग टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रेन. हा एक चिल्ड्रनचा ग्रुप आहे आणि या ग्रुपबरोबर ही गर्ल आहे ती डिस्कस करत आहे. तसंच चिल्ड्रन होल्डिंग हँड्स इन अ सर्कल. इथे स्कूलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा गेम खेळत असता आणि गेम खेळायच्या आधी गेमचे काही रूल्स असतात. त्या रूल्सप्रमाणे तुम्ही एकमेकांचे हात धरता आणि तो पूर्ण गेम खेळत असता. हेल्पिंग अ बॉय हू हॅज फॉलन ऑफ हिज बायसिकल. आता इथे फॉलन ऑफ म्हणजे बायसिकलवरून खाली पडलेला आहे. हा बॉय बायसिकलवरून खाली पडलेला आहे आणि हे जे बाकीचे लोक आहेत ते त्याला हेल्प करत आहेत. पाहताय तुम्ही इथे या पिक्चरमध्ये हे दोन लोक आहेत की जे त्याला उचलत आहेत. तो खाली पडलेला आहे म्हणून. तर हा जो आहे पर्सन तो काय करतो आहे, तो त्याला वॉटर ऑफर करतो आहे, वॉटर देतो आहे प्यायला, कारण की तो सायकलवरून खाली पडलेला आहे आणि त्याला लागलेला आहे. सो चिल्ड्रन, वी लिव्ह इन अ कम्युनिटी.
वी लाईक टू लिव्ह इन ग्रुप्स. आपल्याला ग्रुप्समध्ये राहायला आवडते. आपण आपल्या फॅमिलीच्या, नेबर्सच्या आणि इतर माणसांच्या कंपनीमध्ये राहतो आणि ते आपल्याला फार आवडतं. नाव कम्युनिटी लाईफ इज इंटरडिपेंडेंट. इंटरडिपेंडेंट मीन्स वॉट चिल्ड्रन? टू or more people or things डिपेंड ऑन each other. एकमेकांवर डिपेंड असणे त्याला म्हणतात इंटरडिपेंडेंट. सो वी ऑल नीड कम्युनिटी लाईफ. आपल्याला सगळ्यांना कम्युनिटी लाईफची गरज आहे. इफ वी डोंट हॅव फ्रेंड्स अँड अदर पीपल अराउंड अस, हू विल वी स्पीक टू? जर आपल्या आजूबाजूला कोणीच लोक नसतील, जर आपल्याला कोणीच फ्रेंड नसतील, तर आपण कोणाबरोबर बोलणार? आपण एकटे करणार तरी काय, हो की नाही? आता आपण इथे पाहिलं की जी गर्ल होती एकटीच बसली होती, ती खूप सॅड फील करत होती, खूप अलोन फील करत होती. पण तिचे फ्रेंड्स आल्यावर तिला किती छान वाटलं, आनंद झाला. तसंच जर आपल्याला कोणी फ्रेंड नसतील, आपल्याला कोणीही आजूबाजूला लोक नसतील, तर आपण बोलणार कोणाबरोबर? हू विल वी शेअर आवर जॉयज अँड सॉरोज? Sorrow means what, children? Sorrow means grief, sadness or disappointment caused by loss. Sorrow म्हणजे दुःख किंवा सॅडनेस किंवा आपलं काहीतरी हरवलं त्यामुळे आपल्याला डिसअपॉइंटमेंट फील होतं, वाईट वाटत असतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू लॉस युअर पेन्सिल ऑर इरेझर इन द क्लास, देन यू फील अनहॅपी or you feel sad. So that is disappointment caused by loss. So जर आपल्याला कोणी फ्रेंडच नसेल, आपल्या आजूबाजूला जर कोणी लोकच नसतील, तर आपण आपला आनंद किंवा आपलं दुःख, आपलं सॉरो, सॅडनेस आपण कोणाबरोबर शेअर करणार? In a community, we get companions. Companions means a person or animal with whom one spends a lot of time. For example, if you spend your lot of time with your neighbors or your grandparents, so they are your companions. Some people spend a lot of time with their animals, so animals are their companions. So we can say companions means friends. So in a community we get many companions. We feel secure in their company. Secure means to protected, safe. आपण त्यांच्या कंपनीमध्ये सेफ फील करतो, सिक्युअर फील करतो. वी हेल्प देम अँड दे टू हेल्प अस. दिस इज नोन ॲज कोऑपरेशन. म्युच्युअल कोऑपरेशन इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ कम्युनिटी लाईफ. म्युच्युअल म्हणजे काय? समथिंग दॅट गोज बोथ वेज ऑर इंटरचेंज्ड. फॉर एक्झाम्पल, तुमचे क्लासरूममध्ये तुम्ही स्कूलमध्ये जाता, पण एखाद्या दिवशी तुम्हाला स्कूलमध्ये जायला नाही जमलं, तर तुमच्या फ्रेंडनी तुम्हाला हेल्प केली अभ्यासामध्ये, आणि एखाद्या दिवशी इतर दुसऱ्या कोणत्या दिवशी तुमचा फ्रेंड येऊ शकला नाही स्कूलमध्ये काही कारणास्तव, तर तुम्ही त्याला अभ्यासामध्ये हेल्प केली. सो दिस इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग. सो म्युच्युअल कोऑपरेशन इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ कम्युनिटी लाईफ. आणि कम्युनिटी लाईफ जगत असताना आपण एकमेकांना ही अशी हेल्प करणं, यालाच म्युच्युअल कोऑपरेशन असं म्हणतात. आणि कम्युनिटी लाईफ जगत असताना हे म्युच्युअल कोऑपरेशन, म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच फायदा होतो. सो रूल्स आर नीडेड टू बिल्ड दिस कोऑपरेशन. आणि हे असं कोऑपरेशन बिल्ड करण्यासाठी काही रूल्स गरजेचे आहेत. Now children, use your brain power. What if there were no farmers? मुलांनो, जर फार्मर्स नसते, कोणीच फार्मर्स नसते, तर काय झालं असतं बरं? विचार केलाय? जर आपल्या इथे फार्मर्सच नसते, जर आपल्या इथे कोणी शेतीच केली नसती, तर आपल्याला ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे कुठून मिळाले असते? हे नसते मिळाले, कारण की ते आपल्या डेली नीड्स आहेत, हो की नाही? आपल्याला रोज जेवण लागतं, आणि हे जेवणामध्ये आपल्या काय काय असतं? फ्रूट्स असतात, व्हेजिटेबल्स असतात, ग्रेन्स असतात. पण हे येतं कुठून? फार्मर्स त्याच्या फार्ममध्ये ग्रो करत असतो, आणि म्हणून आपल्याला ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स मिळत असतात. व्हॉट इफ देअर वर नो स्कूल्स? अरे बापरे,
जर स्कूल्सच नसते तर काय झालं असतं? व्हॉट इफ देअर वर नो हॉस्पिटल्स? आणि जर हॉस्पिटल्सच नसते तर काय झालं असतं? मुलांनो, स्कूल्स नसते तर आपण अभ्यास कसा केला असता? आपण शिक्षण कसं घेतलं असतं? आणि हॉस्पिटल्स नसते तर आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्यावर उपचार कोणी केले असते? What if garbage were to pile up? Pile up means increase in quantity or a heap of things laid or lying one on top of another. Pile up म्हणजे ढिगारे साचणे. आणि गार्बेज म्हणजे कचरा. मुलांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरातून रोज कचरा हा निघत असतो. ओला कचरा असतो, सुका कचरा असतो. आणि या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जाते. नगरपालिकेची कचऱ्याची गाडी येते आणि त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये आपण कचरा टाकतो. तिथून तो कचरा व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतरनं ओला कचरा वेगळा, सुका कचरा असा वेगळा वेगळा करून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली जाते. पण जर ही व्यवस्थाच नसती तर रोजच्या रोज असेच कचऱ्याचे ढीग साठत राहिले असते. मग असे जर कचऱ्याचे ढीग साठत राहिले असते तर काय झालं असतं? सो चिल्ड्रन, हिअर आर सम आर डेली नीड्स. आपल्याला रोज व्हेजिटेबल्स लागतात, रोज फ्रूट्स लागतात. तसंच आपल्याला स्कूलमध्ये सुद्धा एज्युकेशन घेण्यासाठी जायचं असतं. जर आपल्याला बरं नसेल तर आपल्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स असतात आणि त्यासाठी हॉस्पिटल्स असतात. हो की नाही? हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स असतात. तसंच अशा अनेक आपल्या नीड्स आहेत, डेली नीड्स आहेत. त्या डेली नीड्स आपल्या या कम्युनिटीमध्ये फुलफिल होतात. Our daily needs are fulfilled in a community. Education and health facilities for everyone can be developed in a community. एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत त्या या कम्युनिटीमध्ये सगळ्यांसाठी डेव्हलप केलेल्या आहेत. गुड्स हॅव टू बी प्रोड्यूस्ड टू सॅटिस्फाय नीड्स. आणि गुड्स म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लागतात रोजच्या त्यासुद्धा आपल्याला या कम्युनिटीमध्ये राहून सॅटिस्फाई होतात. मुलांनो, आपल्या ज्या डेली नीड्स आहेत त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी काही गुड्स प्रोड्यूस केले जातात. आपल्या बऱ्याच नीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेवायला लागतं, सो फार्मर्स ग्रेन्स आणि व्हेजिटेबल्स ग्रो करत असतात. तसंच अजूनसुद्धा इतर आपल्या डेली नीड्स आहेत. वी नीड क्लोथ्स, वी नीड शेल्टर, वी नीड बुक्स अँड वी नीड मेनी थिंग्स. त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी जे गुड्स लागतात ते प्रोड्यूस्ड होतात, म्हणजेच तयार केले जातात. दिस इज कॉल्ड प्रोडक्शन ऑफ गुड्स आणि यालाच प्रोडक्शन ऑफ गुड्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी द प्रोडक्शन ऑफ शुगर. मुलांनो, एक एक्झाम्पल म्हणून आपण शुगरचं प्रोडक्शन कसं होतं ते पाहूयात. फार्मर्स कल्टिवेट शुगर केन इन देअर फार्म, देन द शुगर केन इज सप्लाइड टू द शुगर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी. Transportation service is used to carry sugarcane from the field to the factory. मुलांनो, फार्मर्स त्यांच्या फील्डमध्ये शुगरकेन ग्रो करतात. कल्टिवेट म्हणजे काय तर शुगरकेनची शेती करतात. सो फार्मर्स त्यांच्या फार्ममध्ये शुगरकेन ग्रो करतात आणि त्यानंतरनं शुगरकेन ग्रो झाल्यानंतरनं फार्मर्स तो शुगरकेन फॅक्टरीमध्ये पाठवतात आणि फॅक्टरीमध्ये शुगरकेन पाठवण्यासाठी त्यांना ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसची गरज लागते. सो हे जे शुगरकेन्स आहेत ते ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस थ्रू फॅक्टरीमध्ये जात असतात. नाव इन द फॅक्टरी, आफ्टर रिचिंग शुगरकेन इन द फॅक्टरी थ्रू ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, द शुगरकेन इज प्रोसेस्ड इंटू शुगर थ्रू व्हेरियस केमिकल मेथड्स बाय यूजिंग डिफरंट टाईप्स ऑफ इक्विपमेंट्स अँड मशिनरीज. मुलांनो, शुगरकेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस थ्रू फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस पोचतो त्यावेळेस तिथे पोचल्यानंतरनं त्या शुगरकेन्सवर प्रोसेस होत असते. वेगवेगळ्या केमिकल्सचा यूज केला जातो शुगरकेनला शुगरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या केमिकल्सचा यूज तर इथे केला जातोच, शिवाय वेगवेगळे इक्विपमेंट्स आणि मशिनरीजसुद्धा त्यासाठी वापरल्या जातात. तर मुलांनो, एवढ्या सगळ्या प्रोसेसनंतरनं शुगरकेनपासून शुगर तयार केली जाते. सो हिअर मेनी पीपल आर रिक्वायर्ड टू कॅरी आउट दिस प्रोसेस. आफ्टर दिस लॉंग प्रोसेस
The ready-made sugar is transport and then supplied to the traders. एवढ्या सगळ्या लॉंग प्रोसिजर नंतरनं मुलांनो ही शुगर ही पॅक केली जाते वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आणि त्यानंतरनं ती सप्लाय केली जाते ट्रेडर्सकडे आणि मग आपल्याला ती शुगर खायला मिळत असते. So children, the process of reaching those goods to people is called service. Production and service are both necessary to satisfy need. आपल्या नीड्स या सॅटिस्फाय करण्यासाठी फुलफिल करण्यासाठी प्रोडक्शन आणि सर्विस या दोन्हीही गरजेच्या गोष्टी आहेत. मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट टू दिस आणि यामध्ये बऱ्याच लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. आपण पाहिलं आत्ता शुगर तयार करण्यासाठी किती स्टेप्समधून शुगर केनला जावं लागलं आणि त्यानंतरनं शुगर तयार झाली आणि यामध्ये बरेच लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो वन पर्सन कॅन नॉट प्रोड्यूस एव्हरीथिंग आणि त्यामुळे एकच माणूस सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन करू शकत नाही, एकच माणूस सगळ्या गोष्टी तयार करू शकत नाही. निदर कॅन ही गिव्ह ऑल सर्व्हिसेस बाय हिमसेल्फ आणि तो स्वतःला सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकत नाही. तर मुलांनो आपल्या डेली नीड्स बऱ्याच आहेत. फॉर एक्झाम्पल फूड, शेल्टर, बुक्स आणि अजूनसुद्धा बऱ्याच थिंग्स आहेत. ठीक आहे. आणि या सगळ्या थिंग्स तो स्वतः तयार करू शकत नाही, स्वतः प्रोड्यूस करू शकत नाही. सो बिकॉज ऑफ दिस कम्युनिटी लाईफ इज इंटरडिपेंडेंट. नाव रूल्स फॉर लिव्हिंग इन अ कम्युनिटी. आपण कम्युनिटीमध्ये राहत असतो आणि कम्युनिटीमध्ये राहत असताना काही रूल्स आहेत की जे फॉलो झाले पाहिजेत. जर ते फॉलो केले नाहीत तर आपली जी कम्युनिटी लाईफ आहे ती स्मूथली चालू शकणार नाही. रूल्स आर नेसेसरी फॉर स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ. कम्युनिटी लाईफ ही व्यवस्थित चालावी त्यासाठी काही रूल्स गरजेचे आहेत. वी हॅव टू डील विथ अदर पीपल इन आवर कम्युनिटी ऑल द टाईम. For smooth running of our day-to-day affairs, everybody has to follow certain restrictions. Restrictions means a law or rule that limits or controls something. म्हणजेच मुलांनो आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच लोकांशी डील करत असतो आणि आपलं हे जे डे टू डे लाईफ आहे ते लाईफ स्मूथली चालावं त्यासाठी आपल्याला स्वतःवर काही बंधनं घालून घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूलमध्ये जाता आणि स्कूलचे सुद्धा काही रूल्स असतात, काही लॉ असतो. तर स्कूलमध्ये आपल्याला पंक्च्युअल राहावं लागतं, रोज आपल्याला स्कूलमध्ये जावं लागतं. पण काही कारणास्तव जर आपण स्कूलमध्ये जाऊ शकलो नाही तर आपल्याला कॅलेंडरमध्ये त्या आपण का जाऊ शकलो नाही याचं रिझन आपल्याला लिहून द्यावं लागतं. सो दिस इज द रूल. दीज आर नोन ॲज रूल्स. रूल्स ब्रिंग डिसिप्लिन अँड कम्युनिटी लाईफ. आणि मुलांनो या रूल्समुळेच आपल्याला डिसिप्लिन पाळायची सवय लागते. नाव चिल्ड्रन, वन पिक्चर इज गिवन हिअर. दिस इज ॲन इंडियन गेम. मुलांनो हा एक इंडियन गेम आहे आणि हा खो खो असं म्हणतात या गेमला. आणि या ज्या गर्ल्स आहेत त्या खो खो खेळत आहेत आणि खो खो खेळतानासुद्धा काही रूल्स असतात की जे फॉलो करावे लागतात. ते रूल्स जर फॉलो आपण केले नाही तर खो खो हा गेम स्मूथली खेळला जाणार नाही. Before playing any game, we must first understand its rule. The rules of the game are the same for everybody. Every player has to follow the rules. मुलांनो कोणताही गेम खेळण्याआधी आपण त्या गेमचे सगळे रूल्स समजून घेतले पाहिजेत आणि गेमचे रूल्स हे सगळ्यांसाठी सारखे असतात. Every player has to follow the rules. Only then does the game go on smoothly. आणि तेव्हाच कोणताही गेम आहे तो व्यवस्थित खेळला जाऊ शकतो. सिमिलरली इन ऑर्डर टू मेक शुअर दॅट कम्युनिटी लाईफ ऑल्सो गोज ऑन स्मूथली वी मस्ट फॉलो द रूल्स. आणि जसं गेम खेळताना आपण सगळे रूल्स फॉलो केले तर आपला गेम हा व्यवस्थित खेळला जातो. तसंच कम्युनिटी लाईफमध्ये राहत असताना जगत असताना आपल्याला कम्युनिटी लाईफचे सुद्धा काही रूल्स आहेत ते फॉलो करायला हवेत. ते जर फॉलो केले तरच आपली कम्युनिटी लाईफ ही स्मूथली रन होऊ शकते. गेम्स हॅव ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन आवर लाईफ्स. वी इम्बाईब द क्वालिटीज ऑफ कोऑपरेशन अँड युनिटी थ्रू गेम्स. चिल्ड्रन, इम्बाईब मीन्स टू रिसीव अँड ॲब्झॉर्ब इन टू द माइंड म्हणजेच आत्मसात करणे. चिल्ड्रन, इफ यू प्ले टीम गेम
You learn many things. You learn to take care of your friends. If somebody falls while playing, you try to help him. At once, you run to pick him up. That means you are helping each other. And this is nothing but cooperation. Participation, determination, and passion are more important in games than winning or losing. Children, participation is important. If you take part in any competition or any other game, you get to know many more things. So, children, participation is most important. Now, determination. Determination is also important. Now, what is determination? Determination means continue trying to do something, to achieve something. मुलांनो, determination म्हणजे the ability to continue trying to do something, though it is very difficult. If task is difficult, you need to put more efforts to achieve something. मुलांनो, आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर ते जरी कठीण असेल, आपल्याला करणं थोडंसं कठीण जात असेल तरी आपण प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. आपण सतत प्रयत्न करायला हवेत आपल्याला ती थिंग मिळवण्यासाठी. त्याला म्हणणार डिटर्मिनेशन. नाव पॅशन. चिल्ड्रन, पॅशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. यू नीड टू बी पॅशनेट. If you like any game, you need to work hard, put more efforts to achieve success. Participation, determination, and passion are more important in games than winning or losing. Sports help us to stay healthy. Find the rules necessary for community life from those given below. Put a tick against the correct rules and a cross against the wrong ones. So, jump the queue and climb on the bus. This is very wrong thing, children. So, we will put a cross over here. Now, cross the road on the zebra crossing. Yes. Now, if injured, go to a doctor or primary health center at once. Yes. Report a leaking tap in a public place to the Gram Panchayat or the local government body. Yes, this is right. Do not travel without a ticket. Yes, do not travel without a ticket. Now, always remember, children, Sant Tukaram Maharaj says, let us all help each other. Let us all follow the right path. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेलं आहे. नाव what we have learned from this lesson, children. People like to live in a community. Mutual cooperation is the greatest benefit of community life. Our daily needs are fulfilled in community life. Rules are needed for smooth running of community life. Games teach us cooperation and unity. Sports keep us healthy. Now let's do exercise, children. Answer the following questions in one sentence. With whom do we live at home? We live at home with our parents. When do we feel secure? We feel secure in the company of our companions. Why should we follow rules? Answer: we should follow rules for the smooth running of our community life. What is the meaning of living in a community? Living in a company of our family, neighbors, and other people means living in a community. With whom do we share our joy and sorrow? We share our joy and sorrow with our friends and other people. What is production of goods? Goods produced to satisfy needs is called production of goods. What is service? The process of reaching goods to the people is called service. Why is community life interdependent? One person cannot produce everything.
neither can he give all services by himself. Hence, we say that community life is interdependent. Fill in the blanks. People like to live in groups. In a community, we get companions. Community life is interdependent. Now match the following. Helping each other. For a community to run smoothly, rules are the same. हा ए ग्रुप आहे आणि हा बी ग्रुप आहे. सो आपल्याला ए ग्रुपला बी ग्रुपशी कोणतं मॅच सेंटेन्स आहे ते ओळखायचं आहे. सो हेल्पिंग ईच अदर. रूल्स आर नेसेसरी इज कॉल्ड कोऑपरेशन, आर कॉल्ड रूल्स फॉर एव्हरीबडी. काय येणार मुलांनो याचा आन्सर? हेल्पिंग ईच अदर is called cooperation. Now next, for a community to run smoothly, rules are necessary. For a community to run smoothly, rules are necessary. Now, rules are the same for everybody. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.